भगवद्गीता अध्याय पहिला यातील एक मुख्य संदेश आहे की कर्माच्या आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तर माणसाच्या आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्हा तो गोंधळात सापडतो. तर आता आत्मपरीक्षण म्हणजे तरी काय, चला तर थोडक्यात जाणून घेऊ. तर आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच्या विचारांचा, भावनांचा आणि निर्णयांचा खोलवर विचार करणे आणि स्वतःकडे एक शांत आणि प्रामाणिक नजरेने पाहणे. अर्जुनाने सुद्धा युद्ध करण्यापूर्वी विचार केला होता की आपण जे करतोय ते योग्य आहे का. म्हणजे एखादा वाद झाला तर आपण दुसऱ्याला दोष देण्याआधी आपण स्वतः काय करतो हे तपासणे म्हणजे आत्मपरीक्षण. म्हणजे मी चुकीचा वागलो आहे का, माझा राग योग्य होता का, मी दुसऱ्याची बाजू समजून घेतली का, हा स्वतःला विचारलेला प्रश्न म्हणजे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षणाचे कोणते फायदे आहेत, तर सर्वप्रथम फायदा म्हणजे चुकांमधून शिकायला मदत होते, राग आणि अहंकार कमी होतो, शांत आणि समजूतदार विचार करता येतात, आत्मविश्वास वाढतो आणि आध्यात्मिक प्रगती होते.